निवडणूक आयोगानं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामधील एकूण मतदानाची आकडेवारी जाहीर केली आणि त्यानंतर आयोगानं आकडेवारी इतक्या उशिरा का जाहीर केली यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पाहूयात याबाबतचा आमचा हा सविस्तर रिपोर्ट। मतदानाच्या टक्क्यावर संशयाचा शिक्का, टक्केवारी उशिरा जाहीर झाल्यानं आरोपांच्या फैरी। एकीकडे देशभरात लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडलाय, नेत्यांच्या एकमेकांवरील आरोपांचे लाऊडस्पीकरही जोरात वाजतायत, तर दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोग मतदारांना अनेक मार्गांनी आवाहनही करताय। देशभरात 5% 2 टप्प्यातील मतदान पार पडलंय, मात्र या मतदानाच्या टक्केवारीवरून नवा वाद सुरू झालाय। पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान झालं आणि रात्री 7:45 वाजता मतदानाची टक्केवारी जाहीर झाली। दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे 26 एप्रिल रोजी झालं आणि रात्री 9 वाजता मतदानाची टक्केवारी जाहीर झाली। तसंच अंतिम आकडेवारीत मतदानाचा टक्का वाढल्याचाही आरोप विरोधकांनी केलाय। आता मतदानाचा टक्का कधी आणि किती होता तर त्यावरही एक नजर टाकूया। उत्तर प्रदेशमध्ये आधी 54.82% इतका मतदानाचा टक्का होता, तर अंतिम टक्केवारी ही 55.19% इतकी होती। बिहारमध्ये 54.91%, तर हीच अंतिम आकडेवारी होती 59.45%। मध्य प्रदेशात 56.60% ही आधीची टक्केवारी होती, तर अंतिम टक्केवारी होती 58.59%। राजस्थानामध्ये आधीची टक्केवारी होती 63.82%, तर अंतिम टक्केवारी होती 65.3%। महाराष्ट्रामध्ये आधी 54.34% इतका मतदानाचा टक्का होता, तर अंतिम टक्केवारी होती 62.71%। तर पश्चिम बंगालमध्ये आधीची टक्केवारी होती 71.84%, तर तीच अंतिम टक्केवारी होती 76.98%। निवडणूक आयोगानं मतदानाची आकडेवारी जाहीर केली, मात्र अंतिम आकडेवारीतील फरकावर बोट ठेवत अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे। तर याच्यावर जितेंद्र आव्हाडांनी ट्विटही केलंय। पहिल्या टप्प्यानंतर 11 दिवसांनी तर दुसऱ्या टप्प्यानंतर 4 दिवसांनी मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे। इतका उशीर आजवर कधीच झालेला नव्हता। ही आकडेवारी आयोगानं आधी जाहीर केलेल्या मतदानाहून 3 ते 5.75% अधिक आहे। मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी टक्केवारी दिली आहे, हे सगळं संशयास्पद वाटतंय। निवडणूक आयोगानं आकडेवारी जाहीर करायला 11 दिवस लावले, यावरून राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनीही टीका केली आहे। या सगळ्या प्रकारावर सीताराम येचुरी म्हणतात, मतदानाची टक्केवारी नाही तर एकूण मतदार संख्या का जाहीर केली नाही असा प्रश्न त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलाय। एकीकडे मतदानाच्या अंतिम आकडेवारीवरून आरोप होत असताना फडणवीसांनी मात्र मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं म्हटलंय। जितने लोगों ने एक्चुअली वोट डाला उतने ही दिखाए जा रहे हैं, क्या कि मतदान करने के बाद पोलिंग बूथ में बंद होने के बाद कहीं वोटों की संख्या में बढ़ोतरी हुई है, और अगर हुई है तो किसके पक्ष में हुई हो, और कहीं ऐसा तो नहीं कि जितने वोट गिने जाएंगे वो ज्यादा होंगे, जितने वोट पड़े हैं वो कम। याद की बात नहीं है, 2019 में हो चुका है। इलेक्शन कमीशन ने आंकड़ा रिलीज किया कि किस बूथ किस कॉन्स्टिट्यूएंसी में कितने वोट पड़े थे, और जब गिने का आंकड़ा आया तो दोनों में मैच नहीं था, 20-20, 40-40 हजार का डिफरेंस था। मला असं वाटतं की काल जी आकडेवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे ती बघितल्यानंतर मतदान मागच्या वेळेसच्या तुलनेत कमी आहे असं वाटत नाही, तथापि यापेक्षा जास्त झालं पाहिजे हे मात्र अतिशय योग्य आहे, कारण मतदान हा आपला अधिकार आहे। यावेळी निवडणूक आयोगानं एकूण मतदान आकडेवारी ॲपवर दाखवण्याचा प्रयोग पहिल्यांदाच केलाय, तरीही मतदानाची आकडेवारी उशिरा जाहीर केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे। सध्या विरोधक जी टीका करतायत त्यापासून काँग्रेस सारख्या विरोधी पक्षांनी स्वतःला दूर ठेवलेलं दिसतंय, तर दुसऱ्या बाजूला एकूण मतदानाची अंतिम आकडेवारी ती सुद्धा ज्यावेळी त्यामध्ये एकूण पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केल्या गेलेल्या वैध मतांची संख्या मिळवली जाईल, ती आकडेवारी जेव्हा समोर येईल त्यावेळी याबाबतची अधिक स्पष्टता दिली जाईल असं निवडणूक आयोगाने म्हटलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष खैरसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।